Problem 1. If base of the parallelogram is 18 cm and its height is 11 cm, find its area. तर पॅरलोलोग्रामचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि पॅरलोलोग्राम कशाला म्हणतात? ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईड कशा असतात? पॅरलल असतात. म्हणजे हा ABCD हा पॅरलोलोग्राम कधी होईल? जेव्हा यांच्या अपोजिट साईड म्हणजे AD पॅरलल टू BC आणि AB पॅरलल टू DC होईल तेव्हा. आता ABला आपण काय म्हणू? बेस म्हणू. आणि हाईट काय होईल? D पासून ABवर टाकलेलं परपेंडिक्युलर म्हणजे याला म्हटलं जाईल हाईट. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया ऑफ पॅरलोलोग्राम. एरिया ऑफ पॅरलोलोग्राम. आणि याचा फॉर्म्युला काय आहे? बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. तर आता आपल्याला बेस किती दिलेला आहे? 18 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 11 सेंटीमीटर. आता आपल्याला याचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. म्हणजे 18 इंटू 11. 11 8 जार 88 कॅरी 8. 11 1 जार 11 आणि 8 किती होऊन जाईल? 19. म्हणजे किती आलं आन्सर? मल्टिप्लिकेशन 198. आणि बेस सेंटीमीटरमध्ये हाईट सेंटीमीटरमध्ये. तर सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो? स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर एरिया ऑफ पॅरलोलोग्राम, एरिया ऑफ parallelogram is equal to 198 square centimeter. Problem 2. If area of a parallelogram is 29.6 square centimeter and its base is 8 centimeter, find its height. तर एरिया ऑफ पॅरलोलोग्राम गिवन आहे आणि हाईट ऑफ पॅरलोलोग्राम फाइंड आउट करायची आहे. तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? एरिया ऑफ पॅरलोलोग्राम. एरिया ऑफ पॅरलोलोग्राम. काय आहे फॉर्म्युला? बेस इंटू हाईट. आता एरिया ऑफ पॅरलोलोग्राम किती गिवन आहे? 29.6 इज इक्वल टू बेस आहे 8 सेंटीमीटर इंटू हाईट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता न्यूमरेटरचा जो राईट हँडचा नंबर आपल्याला लेफ्ट हँडला आणावा लागेल आणि न्यूमरेटरचा नंबर लेफ्ट हँडला येईल तर त्या डिवाईडमध्ये येईल. म्हणजे कसं होईल? 29.6 अपॉन 8 इज इक्वल टू हाईट. आता 29.6 याला आपल्याला 8ने डिवाईड करावं लागेल. तर 8 3 जार 24. आता मायनस 9 मधनं 4 मायनस केले तर किती होऊन जाईल? 5 आणि 2 मायनस 2 0. आता हा जो पॉईंट आहे हा वर चालला जाईल आणि 6 खाली येईल. आता 8 7 जार 56. म्हणजे याचा आन्सर किती होईल? 3.7 इज इक्वल टू हाईट. देअरफॉर height of parallelogram is equal to 3.7 centimeter. Problem 3. Area of a parallelogram is 83.2 square centimeter. If its height is 6.4 centimeter, find the length of its base. तर एरिया ऑफ पॅरलोलोग्राम गिवन आहे आणि लेंथ ऑफ बेस काढायचा आहे. म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? एरिया ऑफ पॅरलोलोग्राम. एरिया ऑफ पॅरलोलोग्राम. काय होईल? बेस इंटू हाईट. बेस इंटू
हाईट. आता एरिया ऑफ पॅरलोग्राम किती गिवन आहे? 83.2 आणि बेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे इंटू हाईट दिलेली आहे 6.4. आता आपल्याला बेस फाइंड आउट करायचा आहे तर 6.4 हा राईट हँड साईडचा नंबर लेफ्ट हँडला आणावा लागेल आणि न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला जाईल. म्हणजे 83.2 अपॉन 6.4 इज इक्वल टू बेस. आता इथे 1 डिजिट नंतर पॉईंट न्यूमरेटरला पण आहे आणि 1 डिजिट नंतर पॉईंट डिनॉमिनेटरला पण आहे. तर पॉईंट पॉईंट काय होईल? कॅन्सल होईल आणि इथे येईल 832 आणि इथे होऊन जाईल 64. पॉईंट कॅन्सल झाला, पॉईंट कॅन्सल झाले. बेस. आता याला डिवाइड करावं लागेल तर इथे 8नी डिवाइड होईल. 8 8 जार 64 आणि 832 याला 8नी जर डिवाइड केलं तर 8 1 जार 8 0. मग हे 3 इथे येईल. 3 मध्ये आता भाग जात नाही तर 0चा टाकावं लागेल. तर 8 0 0 म्हणजे इथे 3. आता 2 इथे येऊन जाईल. तर 8 4 जार 32 म्हणजे 104 होऊन जाईल. तर याला 8नी डिवाइड केलं तर किती होऊन जाईल? 104. आता 8नी 104ला डिवाइड करावं लागेल तर 104 डिवाइड बाय 8. 8 1 जार 8 आणि आता इथे किती राहील? 10 - 8 2 आणि 4. तर 8 3 जार 24 म्हणजे 8नी याला डिवाइड केलं तर 8 13 जार 104 म्हणजे 13 इज इक्वल टू बेस होऊन जाईल. आणि मग आपण आपल्याला काय काढायचं आहे? लेंथ ऑफ बेस. लेंथ ऑफ बेस ऑफ पॅरलोग्राम किती होईल? 13 सेंटीमीटर.